मळणी यंत्रात मका काढत असताना अचानक मशीनमध्ये डोक्याचे केस अडकून एका मजुरी करणाऱ्या महिलेचं शिर धडावेगळं झाल्यानं तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। कोकिळाबाई संजय गवळी असं या मृत महिलेचं नाव आहे। सिल्लोड तालुक्यातील वसई इथं ही घटना घडली आहे। या घटनेनं कुटुंबियांवर आणि गावावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। वसई इथं गुरुवारी शेतात मका काढणीचं काम सुरू होतं। यासाठी कोकिळाबाई गवळीसह इतर महिला तिथं काम करत होत्या। मका मशीनमध्ये टाकताना अचानकपणे कोकिळाबाई यांचे केस मशीनमध्ये जाऊन अडकले। यामुळे वेगाने त्या मशीनमध्ये ओढल्या गेल्या आणि मोठा अनर्थ घडला। केस मशीनमध्ये अडकल्यानं त्या मशीनकडे ओढल्या गेल्या आणि त्यांचं शिर धडा वेगळं झालं, त्यामुळे त्यांचा मृत्यू झालाय। या घटनेनं मजूर महिलांना मोठा झटका बसलाय, तसेच महिलांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलंय। कोकिळाबाई या अत्यंत गरीब होत्या। कोकिळाबाई आणि संजय गवळी या दाम्पत्याकडे केवळ 1.5 एकर शेती आहे। शेतीत भागत नसल्यानं दोघेही पती पत्नी रोज मजुरीची कामं करतात। त्यांना 2 मुली आणि 1 मुलगा आहे। दोन्ही मुलींचा विवाह झाला असून त्यांचा मुलगा नुकताच होमगार्डमध्ये भरती झालाय। त्यामध्ये परिवारात आनंदाचं वातावरण होतं, मात्र नियतीनं वेगळाच घाव घातलाय। त्यामुळे कोकिळाबेन यांच्या मृत्यूनं कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय, तसेच गावात हळहळ व्यक्त होतीये।